घरी डिस्कशन केलं होतं. तर राठी साहेब माझं असं म्हणणं आहे, जसं आपल्या एक भावाचा जन्मदिवस आहे 3 एप्रिल, हां ठीक आहे. आपलं प्रत्येक वर्षी एक सांग थोडंसं, हा समजा प्रत्येक वर्षी एक होत आहे. समजा कधी एकच तारीख आपण कधी ठेवला तर सर्वसाधारण लोक जसं काकाजीला तर पंचांगबद्दल माहीत आहे, आता मला माहीत नाही समजा. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक वर्षी एक षष्टी निमित्त कोणती तारीख ठेवायची? नाही नाही, नाही त्याच्यामध्ये तसं घोळ नाही, झाला. तसं नाही. नाही नाही, त्याच्यामध्ये घोळ होईल. पंचांगानुसार बघा, जी 15 षष्टी येतो. एक मिनिट, तारखेप्रमाणे तुम्ही म्हणालात ना, हां. ती 15 ऑगस्ट केली ना, त्याच्यामुळे हा सगळा घोळ झाला. अच्छा. तिथे तारखेप्रमाणेच होतं, हो. म्हणून हा घोळ मला झाला. असं वाटलं की त्याला एक ठेवलं नाही 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 नाही, त्याचं कारण नाही नाही, ते नाही ते नाही. सर्वसाधारण लोक नाही नाही, हे बघा बाबा, हिंदू संस्कृतीप्रमाणे, हिंदू पंचांगाप्रमाणे कार्य करतात. अच्छा. आपल्याला तेच ठेवायचं आहे, तारीख नाही ठेवायची. आणखी पुन्हा मी क्लिअर करतो, कारण तुमच्या स्वतःच्या बोलण्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर आता पॉईंट असा आहे, पहिली गोष्ट जे मी आधी विचारले पुन्हा विचारतो, षष्टी जर 2 दिवस करता आली, 2 दिवस आले, जर जर 2 दिवस जर आले, 2 दिवस करता आली, पाचवा दिवस आणि 6वा दिवस, तर कोणत्या दिवशी करावी? 6व्या दिवशी. 2 दिवसाकरता आली तर 6व्या दिवशी करावी, 5व्या दिवशी 5व्या दिवशी करू नये. जर षष्टी एकाच दिवसाकरता आली तर त्याच दिवशी 5वा करायची, असो, 6वा असो की 7वा असो, मग त्याच दिवशी करा. त्या दिवशी करायची. तर हे समजलं का सगळ्यांना? हो, Clear? येस, क्लिअर, व्हेरी क्लिअर. तर एकच दिवस जर आली हा. तर त्याच दिवशी करायचं, राईट राईट. आणि 2 दिवस जर जर आली तर तर 6व्या दिवशी करायची. ठीक? म्हणजे हे बाबांनी सांगितलंय मला, कारण जेव्हा मी बाबांबरोबर बसत होतो तेव्हा त्यांनी क्लिअर केलं. हे पंचांगानुसार जर जे येत, आपण हे पंचांगानुसार लिहिलं ना पुस्तकामध्ये षष्टी, हो, जे तर बरोबर लिहिलं. आहे ना, तेच तर झालं ना. पंचांगानुसार जे येत असेल ती षष्टी. हा बरोबर आहे ना. हो, पण पंचांगानुसार 2 दिवशी आली तर काय अरे करायचं? नाही, बाबा, ते 2 6वा दिवस दिवस येते आहे, ना. ते 6वा दिवस. मग पण तेच तर ते म्हणा. पंचांगानुसार 2 दिवस येतच नाही, ते दोन्ही हो, एक तर दिवस ते सांग. एकत्र आणतात. या जसं यावर्षी आली पंचमी षष्टी एकत्र आली, म्हणजे आम्ही कोणत्या दिवशी केली, जो षष्टीच्या दिवशी केली, पण तो पंचमी दिवस होता. जर म्हणून यायचा मंडळवाड्याचा एक दिवस पुढं वाढला, एक दिवस नाही नाही, पुढं. मंडळवाले हे बघ, तसं नाही आहे ते. मंडळवाल्यांनी 6वा दिवस म्हणजे 6वा दिवस घेतला. हा, मग तेच तो- मला म्हणायचं आहे ना. नाही, या वर्षीचा प्रश्न नाही हो, या- त्यांच्या प्रत्येक वर्षीचा नाही, प्रश्न. प्रत्येक वर्षी राहते. राखी झाली का 6वा दिवस, हां. राखी झाली का रात्री. हे- हे हे- 2008 हे तो प्रश्न नाही आहे. राखीच्या 6वा दिवस ते करतात असं. तर हो, आपल्याला राखी, हे जे- हां, ते हे आता जे म्हणाले डॉक्टर साहेब, जे लिहिलं आहे त्या त्याच्याप्रमाणे पद्धतीने. अगदी क्लिअर, हे क्लिअर झाला पॉईंट. आता पुन्हा रिपीट करतो, हा. असं सांगायचं आहे की जर एकच दिवस षष्टी येत असली हां, तर तो दिवस पाळायचा, मग पाळायचा. 5वा असो, 6वा असो, 7वा असो. 7वा असो, जर 2 दिवस षष्टी येत असली, जसं तर ते 5 6वा आणि 5 आणि 6 6 किंवा 6 आणि 7 आली, किंवा 6 आणि 6 जरी आली तरी ती 6व्या दिवशी. 6वा दिवस करायचा. हां, ठीक, व्हेरी ओके क्लिअर, ओके. व्हेरी क्लिअर झाला. हं. फक्त इथे तर जो आहे तो मंडळ जो आदेश काढतो तो वेगळा, आणि इथे जी आहे षष्टी ती षष्टीलाच होते. नाही नाही, म्हणूनच तर हे तिथे चाललंय. confusion होते. तो जो नाही नाही, confusion बरोबर होतोय आहे ना, पौंडेकर साहेब. सेवकांचा, तर तो कन्फ्युजन होतो आहे. तर त्याच्यामुळं काय सेवकांची आता काय करावं, इकडचं ऐकायचं का तिकडचं ऐकायचं, अरे मंडळाचा म्हणूनच आदेशाने तर. लोकांना नाही नाही, म्हणूनच आपल्याला डिस्कशन नाही, करून ते- ते कॉन्फिडन्स आहे ना. ते मंडळ जेव्हा आदेश करते तर त्यावेळेला मंडळाचा मंडळाला आदेश follow मानावा लागतो. आणि इथे बाबांचं जे आहे षष्टीचा विषय, तर षष्टीला धावून घडलं पाहिजे. मग काय होते, काही दुविधेत असतात सेवक मंडळी. आता काय करायचं, बाबांचाही आदेश पाळायचा आहे, मंडळाचाही आदेश पाळायचा आहे, तोही बाबांचा आदेश आहे. तर लोक 2-2 हवनी केलेलं आहे. मी स्वतः एकदा माझी ही परिस्थिती आली तर मी केलेलं आहे, त्या दिवशी केलं, दुसऱ्या दिवशी केलेलं आहे, पण प्रत्येक वेळेला ते घडणार नाही. हा, म्हणून तर ते ह्या करायचं. कन्फ्युजनमुळे आम्ही हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे नाही, तो एक सगळ्यांनी एकत्र व्हावं, आणि इकडचा आदेश जरी निघाला तरी मंडळाचा आदेश गेला पाहिजे. नाही, नाही. सगळ्यांनी एकत्र व्हावं हा वेगळा प्रश्न आहे. आपण हे आपण आध्यात्मिकावर बोलतो आहोत. तो सगळ्यांनी एकत्र व्हावा नाही, तो भाग वेगळा. पौंडेकर साहेब, सगळ्यात एकत्र हा वेगळा भाग आहे. आपण आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून बोलतो.
या आध्यात्मिकमध्ये आपण जे पाळत नाही त्याच्यामध्ये आज जो आपल्या सेवकांमध्ये मतभेद भिन्नता हे सगळे जे